नमस्कार, तारा न्यूजमध्ये मी सुरेखा तुमचं स्वागत करते। राजकारणात शत्रूचे हल्ले परतवून लावणं सोपं असतं, पण मित्राच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे ओळखणं अधिक कठीण असतं। आणि सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात असाच एक प्रश्न हळूहळू आकार घेताना दिसतोय। महाविकास आघाडी खरंच एक संघ आहे की एकत्र उभ्या असलेल्या या आघाडीच्या पडद्यामागे संशय, नाराजी आणि राजकीय अविश्वासाची ठिणगी पेटू लागली आहे? पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यापासून सुरू झालेली चर्चा सुप्रिया सुळेच्या एका वाक्याने आणखी तापली। राज्यातील काँग्रेसचा आमच्यावर काय राग आहे हे माहिती नाही असं म्हणत सुप्रिया सुळेंनी प्रश्न उपस्थित केला आणि त्यानंतर कोल्हापुरातून विजय वडेट्टीवारांनी दिलेलं उत्तर म्हणजे केवळ प्रतिउत्तर नव्हतं, तर राजकीय भाषेतला एक स्पष्ट संदेश होता। काँग्रेस तुमचा राग करते हा तर्क तुम्ही कुठून काढला असा सवाल करत वडेट्टीवार थांबले नाहीत। तुम्ही किती वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटता याचा आम्हाला राग नाही, तुम्ही कोणाच्या विमानातून प्रवास करता याचाही आम्हाला राग नाही। मला सुप्रियाताईंनाच विचारायचं की तुम्हाला ही कुठून बाबू झाला की आम्ही राग करतोय तुमचा? आम्ही कशाला राग करू? तुम्ही किती वेळा मोदीला भेटले तरी आम्हाला अजिबात राग येत नाही, तुम्ही आमच्यासोबत आहात। तुम्ही कोणाच्या विमानातून गेले तरी आम्हाला अजिबात राग येत नाही, कारण आम्हाला माहिती आहे की तुम्ही आमच्यासोबत आहात, त्यामुळे आम्ही कशाला राग करू असं सांगत त्यांनी जणू काही मुद्दे उघडपणे न बोलता अनेक प्रश्न हवेतच सोडून दिले। पण खरी राजकीय खळबळ उडवणारे त्यांचे पुढचे दोन शब्द होते, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय काय सुरू आहे याची आम्हाला सर्व माहिती आहे। बस एवढंच वाक्य, पण महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचे अर्थ अनेक। कारण राजकारणात आम्हाला सगळं माहिती आहे हे वाक्य सहज उच्चारलं जात नाही, त्यामागे नाराजी असते, निरीक्षण असतं आणि वेळ आल्यास पडदा उघडण्याचा इशाराही असतो। वडेट्टीवारांनी आज अधिक बोलण्याची वेळ नाही असं सांगितलं असलं तरी त्यांनी न बोलताही खूप काही बोलून दाखवलंय। म्हणून प्रश्न उपस्थित होतो, महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये नेमकं सगळं आलबेल आहे का? एकीकडे भाजप आणि महायुती विरोधात एकत्र लढण्याची भाषा, तर दुसरीकडे मित्र पक्षाच्या भेटीगाठी, हालचाली आणि राजकीय संपर्कावरून टोमणे। ही फक्त शब्दांची चकमक आहे की आगामी राजकारणाची चाहूल? वडेट्टीवारांनी महायुतीवर हल्ला करतानाही काँग्रेसचा सूर अधिक आक्रमक असल्याचं दाखवून दिलंय। काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले नेते ईडीची भीती आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाचा संदर्भ देत त्यांनी काँग्रेस आता शुद्ध झाल्याचा दावा केलाय आणि त्यानंतरचा त्यांचा पलीकडचा गोमूत्र शिपटण्याची वेळ आली आहे हा टोला थेट महायुतीच्या गोटात घणाघात करून गेला। पण या संपूर्ण राजकीय घडामोडीत सर्वात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस आता केवळ विरोधकांवरच नाही तर मित्र पक्षांकडून येणाऱ्या प्रश्नांनाही तितक्याच आक्रमकपणे उत्तर देण्याच्या भूमिकेत दिसत आहे। आज सुप्रिया सुळेंनी विचारलं, काँग्रेसचा आमच्यावर राग का? आणि महाराष्ट्र काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारवर काय राग आहे याचं उत्तर माझ्याकडे नाही। आणि वडेट्टीवारांनी उत्तर दिलं, राग नाही पण आम्हाला सगळं माहिती आहे। राजकीय भाषेत हे दोन वाक्य साधे नाहीत, कारण त्यातून उघडपणे संघर्ष दिसत नसला तरी पडद्यामागची अस्वस्थता मात्र नक्की जाणवते। आता ही धुसफूस इथंच थांबते की पुढच्या निवडणुकीच्या तोंडावर आघाडीतील अंतर्गत समीकरणांना नवं वळण मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रश्न शत्रू कोणाचा आहे हा नाही, खरा प्रश्न आहे मित्र नेमका किती जवळचा आहे। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।